पॅरिस, अ सिटी ऑफ लव्ह, जे ऑलमोस्ट प्रत्येक कपलच्या विश लिस्टमध्ये असतेच, तसेच आमच्याही होते. आणि इथे जाण्याची योग्य वेळ ही आली होती, ती म्हणजे आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. तर विदाउट वेस्टिंग अ सेकंड, लेट्स स्टार्ट द व्लॉग. वेलकम टू ऑल न्यू व्लॉग टू पॅरिस गाईज. हो, तर आम्ही चाललेलो आहे पॅरिसला. तर संजना, पॅरिसच का ग? पॅरिस याच्यामुळे कारण इट्स अ सिटी ऑफ लव्ह. तर दिस इज आवर फर्स्ट ॲनिव्हर्सरी. तर सध्या आहे आम्ही बँगलोरमध्ये आणि चाललेलो आहे एअरपोर्टला. ओके, तर फायनली मी आणि संजना आलेलो आहे बँगलोर एअरपोर्टला. तर संजना, तुला माहिती आहे ना आपली फ्लाईट रूट्स काय आहेत सध्या? तर आमची रात्री 2 वाजताची फ्लाईट आहे. ती डायरेक्ट आम्हाला पहिला फर्स्ट घेऊन जाणार म्युनिकला, जर्मनीला, आणि तिथून लेओवर फ्लाईट आहे डायरेक्ट पॅरिसला. तर आम्ही आता एअरपोर्टवर थोडं खायला लागलो आहे आणि इथं पण डॉग्स आमच्या मागे आलेले आहेत. अरे ट्रिप सुरू व्हायची आहे, ट्रेकिंगला नाही चाललो मित्रा. भाऊ इकडे पॅरिसला येतो, फ्रेंच कुकी. तर संजना, तुला हे एअरपोर्ट कसं वाटलं खरं? अरे मला पहिला वाटलं हे आर्टिफिशियल ट्री असतील, पण हे रिअल ट्रीज आहेत लिटरली. हे बघ तिथं ते मशीन आहे ना काहीतरी वरती झाडांना पाणी वगैरे टाकत आहे, आणि लिटरली हे सगळे रिअल ट्रीज लावलेले आहेत तिथं. तर आमचे बॅग्स इमिग्रेशनमधून आलेले आहेत आणि हे माझे डिव्हायसेस मला प्रत्येक वेळेस एम्बॅरेस करतात, कारण इतके सारे असतात की 100% तिथं अडवतातच. आणि संजना, त्या इमिग्रेशनवाल्यानं तुला काय विचारलं रे की मॅडम एवढं लवकर लग्न कसं काय झालं? मला म्हणले की सर तुमचं पण लग्न एवढं लवकर झालं आहे सर. मेरा 31st चल रहा है, फिर भी मेरी शादी नहीं हुई. म्हणला त्याच्या शेजारचा होता, ती काय म्हणला की मी सर शादी करके मैं बसता राहू. मी म्हणला अरे इंडियनचे आपले ब्युरोमधले कसले भारी येतोय संजना. तिला पण काय विचारत होतं, आपकी इतनी जल्दी शादी कैसे हो गई, आपको इतना अच्छा हस्बैंड कैसे मिल गया. फायनली फ्लाईटमध्ये बसलेलो आहे. लुफ्तांसा आमची फ्लाईट आहे आणि विंडो सीटची काय मला काही गरज वाटतच नाही, कारण या फ्लाईटमध्ये लिटरली इनडोअर असा एक कॅमेरा आहे प्रत्येकाच्या सीटला, जेणेकरून तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. मला तर काही रात्री झोप लागणार नाही संजना, आता हीच बघत बसणार आहे मी. सकाळी उठल्याच ब्रेकफास्ट समोर आलेला आहे आता आमच्या, आणि वी आर ऑलमोस्ट देअर ओनली. झालं आता थोड्याच वेळात म्युनिकमध्ये पोहोचेल आम्ही. फायनली आम्ही म्युनिकमध्ये पोहोचलेलो आहे आणि जस्ट आम्ही इमिग्रेशन पण केलेलं आहे, जे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. पॅरिसमध्ये आम्ही जाणार आहे, कारण आमचं फर्स्ट इमिग्रेशन इथं जर्मनीमध्येच होतं. तर ते जर आम्ही क्रॉस केलं. आता इथून पुढं आमचे 12 वाजता आहे फ्लाईट पॅरिससाठीची. बोनजॉय, फायनली वी आर इन द पॅरिस. अँड आता मी आणि संजना चाललेलो आहे हॉटेलला. अँड लुक, आम्हाला पिक करण्यासाठी कोणती गाडी आलेली आहे. इट इज टेस्ला. पॅरिसच्या हॉटेलच्या रूम खूपच कॉम्पॅक्ट असतात, पण ते तुम्हाला प्रॉपर एस्थेटिक वाईब्स देतात. तर हॉटेलमध्ये चेक इन करून मी आणि संजना पुढे निघालो साईट सीइंग करायला. ओके, तर आम्ही आता हॉटेलमधून बाहेर पडलेलो आहे. सध्याचा प्लॅन तर काय नाही आहे, पण आम्ही आता लोकल एक्सप्लोरेशन करणार आहे. हे आहे पॅरिसमधील एक रेसिडेन्शियल ठिकाण, सेंट पॉल दे क्लॉ. एक असे ठिकाण जिथे काही गर्दी व गोंधळ नसतो. हे ठिकाण निवडण्याचं कारण असं की आमची एक लाँग फ्लाईट झाल्यानंतर आम्हाला एक असं ठिकाण हवं होतं जिथे आम्ही निवांत बसून गप्पा गोष्टी करू व पुढचा प्लॅन डिस्कस करू. एक सगळ्यात भारी मजा सांगू तुम्हाला. आता सध्या संध्याकाळचे 8:15 वाजलेत. हे संध्याकाळचे आहेत आणि अजून सूर्य मावळाला नाहीये. लिटरली इट्स कम्प्लिटली ब्राईट नाव. संध्याकाळचे 8 वाजलेले संजना. तर आम्ही आत्ताच विचारलं, समर्समध्ये सूर्य असाच 9, 9:30ला मावळतो आणि काय लिटरली संध्याकाळचे 8:15 आहेत, वाटत सुद्धा नाहीये काय. सो दॅट्स इट फॉर द डे. आम्ही आता चाललेलो आहे हॉटेलला रिटर्न. गुड नाईट, सी यू टुमॉरो. आता गुड नाईट तर कसं म्हणू, एवढा उजेड पडलाय. 9 वाजलेत ऑलमोस्ट आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो दिस इज आवर सेकंड डे इन पॅरिस. तर स्टार्ट झालेली आहे एका मस्त अशा ब्रेकफास्टची. कसा आहे ब्रेकफास्ट?
छान आहे ब्रेकफास्ट, पण इंडियाची सर नाही. ओके, आता आपल्याला इडली सांबारची सवय लागलेली आहे. डोसा, इडली डोसा, यस. इथे फक्त ब्रेड आहे. इथे फक्त ब्रेड आहे. यस. या व्यतिरिक्त काही नाही. नॉनव्हेजमध्ये व्हरायटी भरपूर आहे. नॉनव्हेजमध्ये व्हरायटी भरपूर आहे. यस, एक्झॅक्टली. ओके, तो वी आर स्टार्टिंग अवर डे. तर सगळ्यात पहिला तर आम्ही आज प्लॅन केलेला आहे कम्प्लीट पॅरिस, सेंट्रल पॅरिस टूरचा. आणि देन वी विल गो टू द आयफेल टॉवर, ज्यासाठी आम्ही आलेलो आहे पॅरिसला. सो रेडी संजना? रेडी फॉर द डे? येस, गेटिंग रेडी फॉर द डे. सो पॅरिसमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी, मेट्रोने ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्हाला नॅव्हिगो नावाचं एक मेट्रो कार्ड लागतो. तर आम्ही तो इथं प्रोसेस करत आहे, जे प्रत्येक फेअरला काय तर 2.5 युरोज काय तर कॉस्ट करतं. पण बघू, डोंट फॉरगेट नॅव्हिगो पास रिसिप्ट. वेर इज द नॅव्हिगो? इथे. ओके, सो माझ्या आणि संजनाचे नॅव्हिगो पास आलेले आहे तिथे. अँड इट इज, वी कॅन यूज दिस टू ट्रॅव्हल इन फ्रान्स. होय, खरंच पॅरिसमध्ये फिरण्यासाठी मेट्रो खूपच कन्व्हिनियंट आहे. तर आम्ही आमच्या जवळच्या मेट्रो स्टेशनपासून ट्रोकॅडेरो, जिथे आयफेल टॉवर आहे, तिथे जाण्यासाठीची मेट्रो घेतली. मेट्रो स्टेशनमधून बाहेर आल्यावर आमची एक्साइटमेंट खूपच वाढली होती. बाहेर येताच आम्ही सगळीकडे आयफेल टॉवरला शोधत होतो, पण आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन विचारायची नव्हती, कारण आम्हाला तो डिरेक्ट व्ह्यू हवा होता. इथं तर दिसला एक आयफेल टॉवर. चलो. खरंच जसं फोटोजमध्ये वाटतंय तसं नाही आहे. एक्झॅक्टली खूपच मस्त आहे आयफेल टॉवर. इट इज रिअली सो गुड. काय संजना? विश्वास होत नाही आलो यार. जस्ट काही महिन्यांपूर्वी जस्ट असं मॅनिफेस्ट केलं होतं की संजना जाऊया कधी तर आयफेल टॉवर बघायला. आहे ना काय, बघून तरी येऊ. पण इट इज रिअली वर्थ इट. ओके, दिस इज द टाइम. आम्ही आता आयफेल टॉवरच्या जवळच आहे, पण आम्ही आता चाललेलो आहे त्या बिग बससाठी, जी की ओपन बस असते. ही आहे पॅरिसमधील बिग बस, ज्यामधून तुम्ही पॅरिसमधील मेजर साईट सीइंग पॉईंट्स कव्हर करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही साईट सीइंग पॉईंटवरून ही बस बोर्ड करू शकता व कोणत्याही नेक्स्ट साईट सीइंग पॉईंटला उतरू शकता फॉर द रेस्ट ऑफ द डे. तर असा मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही नेक्स्ट स्टॉपला उतरलो, पॅरिसमधील एका मॉलला. तर आम्ही आता बिग बसमधून उतरलेलो आहे. ओपेरा गार्नियर या स्पॉटला आलेलो आहे सध्या. बघण्यासारखं तर बरंच काही. आम्ही आता सध्या इथल्या मॉलला चाललो आहे. काय ज्या ब्रँड्स बघतोय सगळ्या अशा एक्सपेन्सिव्ह आहेत, आणि कायच बोलायचं. लिटरली एक सिंगल प्रोडक्ट सुद्धा एक मला दुबई ट्रिप करून आणलं. मला एक त्याला, म्हणजे दोघांना ऑब्व्हियसली दोन प्रोडक्ट. तर या पॅरिसमधल्या फेमस अशा मॉलचा सगळ्यात भारी व्ह्यू तुम्हाला दाखवतो. काय क्लासिक व्ह्यू आहे हा. आणि इथं ग्राउंडला सगळ्या ब्रँड्सचे काही जे डिस्प्ले प्रोडक्ट्स आहेत ते इथे खाली आहेत डिस्प्लेसाठी. बाकी मॉल तर खूप मस्त आहे एकदम. नेक्स्ट बिग बस बोर्ड करून आम्ही निघालो पॅरिसमधील म्युझियमला, जिथं आहे वर्ल्ड फेमस मोनालिसाची पेंटिंग. अनफॉर्च्युनेटली आम्हाला म्युझियममध्ये जाण्यासाठीचं तर तिकीट भेटलं नाही, पण आम्ही म्युझियमचा आउटडोअर एरिया आहे तो एक्सप्लोर केला, ज्यामध्ये बघायला मिळतं ग्लास पिरामिड, जे सिम्बोलाइज करतं मॉडर्न आर्ट. आणि या म्युझियममध्ये इजिप्तियन, रशियन, फ्रेंच आणि जर्मन या अनेक अशा वर्ल्ड वाईड आर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तिथून नंतर आम्ही राहिलेल्या साईट सीइंग कंप्लीट केल्या व पॅरिसमधील लुई विटॉनचं फ्लॅगशिप स्टोअरही बघितलं व निघालो रिटर्न हॉटेलकडे. ज्या एरियामध्ये आमचं हॉटेल आहे ते दे पोर्ट दे सेंट दे क्लाउड असं काय तर नाव आहे, तो सगळ्यात बेस्ट वाटला. आम्ही आता आज पूर्ण कंप्लीट ऑलमोस्ट एक 50-70% पॅरिस आम्ही फिरलो असेल. पण हा जो एरिया आहे जिथं आम्ही राहतोय, असं नाही की आम्ही राहतोय म्हणून, पण ॲक्च्युअली म्हणजे इट हॅज गुड कनेक्टिव्हिटी, जस्ट 5 मिनिट्स फ्रॉम द मेट्रो स्टेशन. खूप मस्त आहे हा एरिया. आणि बाकी रेस्टॉरंट्स, कॅफेज बाकीच्या ठिकाणीपेक्षा तर डिलिशियस वाटलं मला इथे. सो दॅट्स आवर हॉटेल. आणि जस्ट आम्ही आत्ता मेट्रोमधून उतरून आलो बॅक साईडहून. तर हा एरिया ॲक्च्युली रेसिडेन्शियलसाठी पण भारी. आणि आयफेल टॉवर इज जस्ट 5 मिनिट्स अवे फ्रॉम हिअर दिस मेट्रो स्टेशन. तर आता आम्ही जाणार आहे आयफेल टॉवरच्या 2nd फ्लोअरला.
जरा जास्तच गडबड होती, त्यामुळे काय ब्लॉग करू शकलं नाही, कारण आम्हाला हॉटेलमधून परत आयफेल टॉवरला रिटर्न माघारी यायचं होतं आफ्टर ऑल द डे रोमिंग. तर आता आम्ही परत आयफेल टॉवरच्या झोनमध्ये आलेलो आहे. आता आम्हाला क्विकली एंट्रन्स गेटला आयफेल टॉवरच्या जावं लागणार आहे. तर चला संजना घाई करा आता. आयफेल टॉवरला एकूण 3 फ्लोअर आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आम्ही चाललेलो सेकंड फ्लोअरला. प्रत्येक फ्लोअरला जाण्यासाठी बाय स्टेअर्सने पण तुम्ही जाऊ शकता, और यू कॅन चूज द केबल कार टू द फ्लोअर. सो वी चूज अ केबल कार टू गो ऑन द सेकंड फ्लोअर. This is how the second floor of Eiffel Tower looks. You can see all the Paris. आयफेल टॉवरच्या सेकंड फ्लोअरवरून सीन रिव्हरचा व पॅरिसचा पूर्ण व्ह्यू दिसतो. असं काय विशेष नाही आहे इथं, काय एवढं फक्त म्हणजे हा व्ह्यूच आहे हा. एक्झॅक्टली, याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण मला तर जेव्हा आपण मगाशी ते मेट्रोमधून येतानाचा जो व्ह्यू होता तोच खरं तर भारी वाटत होता यापेक्षा. आयफेल टॉवरच्या सेकंड फ्लोअरवरून खाली येऊन आम्ही तिथल्या सराउंडिंगला फिरलो. तिथील क्लायमेट खूपच एंटरटेनिंग झाले होते. वेन वी आर एबल टू सी द नाईट लाईफ. कारण काल तर इतकं थकलो होतो, वाट बघून बघून झोपलो शेवटी, पण काय रात्र झाली नाही. 11ला आणि 10ला रात्र होत असते का रे. पण आज वी एबल टू सी द नाईट लाईफ, बट कुडंट एबल टू सी द ग्लिटर्स ऑफ आयफेल टॉवर, कारण तिथं सुद्धा काय अंधार होत नव्हता. सो ओके, लेट्स सी यू टुमॉरो. टुमॉरो इज द डिझनीलँड. गुड नाईट, गुड नाईट. Bonjour! Another day in Paris. It's third day. आज आम्ही चाललेलो आहे डिझनीलँडला विथ द मॅचिंग डोनाल्ड डक्स. येस. ओके, सो आता आमची एक शटल आहे जे आम्हाला सेंट्रल पॅरिसमधून आम्हाला कॅच करायची आहे. अजून एकदा आयफेल टॉवर पाशीच जायचंय. आल्यापासून 4-5 वेळा त्याच्या अवतीभोवतीच फिरायला लागलोय आम्ही. पॅरिस म्हणजे आयफेल टॉवर खरंच. तर काल संध्याकाळी या ठिकाणी बसायला सुद्धा जागा नव्हती, आणि आज किती सगळं एकदम मोकळं आहे. लिटरली कोण एक माणूस दिसत नाही आहे आयफेल टॉवरपाशी. आज खरं सजेस्ट केला तर मॉर्निंग टाईमच फोटोशूटसाठी जर असेल तर सजेस्ट केला आहे, कारण इतक्या संध्याकाळी तर काय तुम्हाला कॅमेरा तर ठेवू शकत नाही. इथं पिक पॉकेट्स भरपूर होतात, चोऱ्या पण भरपूर होतात मोबाईलच्या. सो ओके, हिअर वी आर. आमची आता बस पण रेडी आहे डिझनीलँडला जाण्यासाठी. सो आम्ही आलेलो आहे डिझनीलँड पॅरिसला. तर यामध्ये दोन म्हणजे एक तिकीट्स आहेत. एक आहे डिझनीलँड पार्कचं अँड डिझनीलँड स्टुडिओजचं. तर आम्ही पार्कचं घेतलेलं आहे, ज्यामध्ये राईड्स वगैरे असतील, आणि जे स्टुडिओ आहे ते काय थोडंसं ते कार्टुनिस्टिक थीम आहे त्यांचे. डिझनीलँड स्टुडिओ अँड काय तर आहे अजून, ते काय मला पण एक्झॅक्टली माहिती नाही. पण काय आम्ही काय आता कार्टून बघायला जास्त वेळ घालवणार नाही, तर त्यामुळे तर आम्ही राईड्स एन्जॉय करेल. तर काय युरोपियन गोष्टी मला काय समजतच नाहीत. आता डिझनीलँडमध्ये सेल्फी स्टिक अलाउड नाही आहे, तर सेल्फी स्टिक लिटरली ते स्क्रॅप करून टाकतात तुमचे. डिझनीलँडमध्ये येत असाल तर सेल्फी स्टिक्स किंवा कोणत्याही गिम्बल वगैरे काही आणू नका. इट विल जस्ट वेस्ट युअर कम्प्लीट डे अँड युअर डिव्हायसेस. तर आता एंट्री केल्या मिकी आपल्याला हाय करत आहे सगळ्यांना. तर आम्ही डिझनीलँड पार्क एंट्री केलेला आहे. एंट्रन्सला असे सगळे शॉप्स आहेत ज्यामध्ये कॅन्डीज, टॉईज भेटतात, आणि ते आम्ही सध्या पार्ककडे चाललो आहे जिथे काही राईड्स असतील. तर वी आर गोइंग टू राईड. प्रत्येक राईडला प्रचंड गर्दी आहे, कारण आम्ही आज आलेलो आहे नेमकं रविवारी, संडेला. आणि काय प्रत्येक राईडला जाईल तिथे ऑलमोस्ट 30 मिनिट्स to 40 मिनिट्सचं वेटिंग आहेच. आय थिंक डिझनीलँडला येण्याचा डिसिजन काही योग्य नव्हता बहुतेक.
काय खूप अशा बेसिक राईड्स वगैरे आहेत, लहान मुलांसाठी छान आहे. पण एक तेवढं आहे चांगलं की खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचं फूड एकाच ठिकाणी खायला मिळायला लागले. तर लेट्स ट्राय सम फूड अँड लेट गेट बॅक टू पॅरिस. सो फायनली वी डिसाइडेड की काय डिझनीलँडमध्ये तर काय थांबण्यासारखं काय नाही आहे. तर आम्ही आता हाफ ऑफ द डेमध्येच चाललेलो आहे रिटर्न पॅरिसला, जे की इथून खूप लांब आहे अजून. आणि बाय बस नाही आता. अगेन वी विल सी कसं जाण्याचे काय ऑप्शन आहेत का दुसरे. एक गोष्ट या ट्रॅव्हलिंगनी मला जास्त काय चांगली शिकवली की ज्या एखाद्या बाहेरच्या दुसऱ्या कंट्रीमधल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला जर तुम्ही एकदा वापरायला शिकला ना, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की नाही, या सिटीमध्ये कुठं जरी मी हरवलो तरी मी काय माघारी जाऊ शकतो. आता आम्ही एवढ्या लांब डिझनीलँडला आलो होतो, तर काय आमचा मेट्रोचा रूट मला बऱ्यापैकी थोडा बघून लक्षात आला होता. तर आता रिटर्न जाताना तर आम्ही आता मेट्रोनं चाललो आहे. आमची एक बस बुक होती. आता पॅरिसपासून आम्ही ऑलमोस्ट 50-60 किलोमीटर आउटसाईड बाहेर आहे. आणि खरा याचा उपयोग तर आता उद्यापासून जो नेक्स्ट व्लॉग असणार आहे पार्ट 2 याचा, त्याच्यामध्ये खरं येणार आहे. तर फ्रान्समध्ये आम्ही फक्त पॅरिससाठी नाही आलेलो, तर याचा तुम्हाला उत्तर आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये मिळेल. ओके, सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. पॅरिस आमचा ऑलमोस्ट एक्सप्लोर झालेला आहे. आता आम्ही इथून चाललेलो आहे दुसऱ्या डेस्टिनेशनला. ॲक्च्युली ज्यासाठी आम्ही इथं फ्रान्सला आलो होतो, दॅट इज नीस. दॅट इज द साऊथ ऑफ द फ्रान्स. सो दॅट्स इट. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग.